नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे. पण आता मे हप्ता केव्हा मिळणार आहे याबाबतची वाट पाहत आहे. आणि तर मेचा हप्ता कोणत्या महिलाला येणार आहे, किती रुपयाचा येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 1,77,00,000 महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला त्या महिलांना 100% मेचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे. लक्षात ठेवायचं महिलांनो, मार्च आणि एप्रिलचा जर हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला असेल, तुम्हाला 100% मेचा पण हप्ता येणार आहे. आता तुमची योजना या ठिकाणी सुरळीत चालू राहणार आहे. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आता येणार नाही आहे, जोपर्यंत आता पुन्हा ई-के-वाय-सी प्रक्रियेला सुरुवात होत नाही तोपर्यंत. तर फक्त तुम्हाला आता 1,500 रुपये पाठवल्या जाणार. लक्षात ठेवायचं, मेचा जो हप्ता आहे हा तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे. दरवेळेस अगोदर जी-आर जाहीर केला जातो आणि जी-आर जाहीर झाल्यानंतर त्या 3-4 दिवसानं वितरणाला सुरुवात होते. मागच्या वेळेस काय झालं, कुठल्याही प्रकारचा जी-आर जाहीर न करता अगोदर ओपन ओबीसी महिलाला पैसे पाठवण्यात आलेले होते. नंतर एस-सी महिलांसाठी जी-आर जाहीर केलेला होता आणि त्याच्या 3 दिवसानंतर एस-सी महिलाला पैसे पाठवण्यात आलेले होते. तर यावेळेस पण असं होण्याची शक्यता आहे. तरी 10 जूनपर्यंत जी-आर येण्याची शक्यता आहे. 10 जूनपर्यंत जी-आर आला तर तुम्हाला 14 जूनपर्यंत 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. जर जी-आर आला तरी, नाही आला तरी. तर जी-आर जाहीर केला 10 जूनपर्यंत केला जाईल आणि त्याच्या 3-4 दिवसानंतर म्हणजे 14 जूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये पाठवले जाईल. ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला त्यांना फक्त 1,500 रुपये या ठिकाणी येणार आहे, ते पण 14 जूनपर्यंत. तसेच बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी आलेला नाही आहे. कारण एप्रिल महिन्यानंतर पडताळणी झाल्यानंतर बरेचसे महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले होते. तर ज्या महिलांना चुकून जर मार्च एप्रिलचा हप्ता आला नसेल, त्यांना मेचा जो हप्ता हा 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हा हप्ता पाठवला जाणार आहे. पण तुम्ही जर 30 एप्रिल नंतर पडताळणीमध्ये अपात्र झालेले असाल तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हप्ता येणार नाही. फक्त ज्या महिला पात्र झालेल्या आहेत, तर ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला त्यांनाच या ठिकाणी आता 1,500 रुपये पाठवला जाणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. महिला बाल विकास विभागामार्फत पडताळणी आता सुरू करण्यात आलेली आहे. कारण आता ज्या महिला चुकीने अपात्र झालेल्या तर त्या महिलांची तक्रार आता महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन होत आहे. आता त्याची पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला पात्र होणार आहे त्यांचे रखडलेले जे हप्ते आहे त्यांना या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. तर ज्या महिलांना जानेवारीपासून हप्ते आले नाही त्यांना 7,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे पडताळणीमध्ये जे पात्र झाले तरच. तर ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आला आहे त्यांना 4,500 रुपये या ठिकाणी पाठवलं जाणार आहे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर. तर सध्या तरी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवलेली आहे, त्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे हप्ते तुम्हाला पाठवल्या जाणार आहे. ठीक आहे. तर मेचा जो हप्ता आहे हा तुम्हाला 14 जूनपर्यंत पाठवला जाणार. ज्या महिला फक्त पात्र आहे त्याच महिलांना, ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आला त्याच महिलांना. ठीक आहे. तर याबाबतची आणखी काही अपडेट आली त्या व्हिडिओ पण तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा. धन्यवाद.